हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारी अशी उपवासाची चकली। एकदम परफेक्ट असं मेजरमेंट सांगून वर्षभर टिकणारी आणि उपवासाला चालणारी अशी चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी जे माप सांगितले आहे त्यानुसार जर तुम्ही बनवली तर अजिबात बिघडणार नाही। एकदम परफेक्ट माप या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मी 1.5 किलो साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। पाणी कसं टाकायचं काय टाकायचं हे मागच्याही साबुदाण्याच्या व्हिडिओला मी सांगितले आहे डिटेलमध्ये, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता। 1.5 किलो साबुदाणा या ठिकाणी भिजून ठेवलेला होता। त्यानंतर मी 1.5 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटे या ठिकाणी उकडून घेतलेले आहे। परफेक्ट मेजरमेंट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात चुकणार नाही अशी रेसिपी आहे। या ठिकाणी 4 किलो बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले आणि त्याचे साल काढून घेतले। कुकरमध्ये बटाटे उकडून घेतल्यानंतर ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर या साहाय्याने व्यवस्थित किसून घेऊया। बटाट्याचे अजिबात कण राहिले नाही पाहिजे, कारण चकली बनवताना ते सोऱ्यामध्ये अटकतात आणि चकली तुटते। चकलीचा आकार व्यवस्थित येत नाही, मग पुन्हा ती प्रोसेस करावी लागते, ते काढून घ्यावं लागतं। त्यासाठी बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा। या ठिकाणी मी जी मिरची वापरलेली आहे मी ती दुकानातली किंवा घरातली साठवणीची मिरची अजिबात वापरलेली नाही आहे। त्यामध्ये आपण धना पावडर वगैरे सर्व काही मिक्स करतो। आपल्याला उपवासासाठी चकली बनवायची, त्यासाठी मी लाल मिरच्या छान वाळवून घेतल्या होत्या घरामध्येच। मी बघू शकता सर्व बटाटे मी व्यवस्थित किसून घेतलेले आहे। आता छान मी त्या मिरच्याही मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे। मोठ्या पातेल्यामध्ये फक्त 2 चमचे, एवढा 4 किलो बटाटे आणि 1.5 किलो साबुदाण्याला मी फक्त 2 चमचे तेल या ठिकाणी यूज करते। तेलाचा वापर अजिबात जास्त करायचा नाहीये। तेलाचा वापर जास्त केला तर त्याचा स्मेल येतो, त्यामुळे तेलाचा वापर अजिबात जास्त करायचा नाहीये। या ठिकाणी 2 चमचे तेलामध्ये मी मिरची छान परतवून घेतलेली आहे। मिरची व्यवस्थित परतवून झाली की यामध्ये मी 1.5 लिटर पाणी यूज केलेलं आहे। बिस्लरीच्या मापाने जरी तुम्ही पाणी टाकलं तर 1.5 लिटर बिस्लरीचं पाणी या ठिकाणी मी यूज केलेलं आहे। म्हणजे बिस्लरीचं तुम्हाला मी माप सांगते। बिस्लरी एक पूर्ण भरून आणि त्यानंतर अर्धी, म्हणजे असं 1.5 तांब्या। तांब्या जर म्हटलं तर 2 तांबे पाणी आणि बिस्लरी जर म्हटलं तर 1.5 लिटरची बिस्लरी, असं मी एवढं पाणी या ठिकाणी 1.5 लिटर पाणी या ठिकाणी मी यूज केलेलं आहे। त्यामध्ये साबुदाणा मोकळा करून तो मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बटाट्याचा जो किसून घेतलेला होता बटाटा तो यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित आता परतवून घेऊया। याच्यावरती व्यवस्थित पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटं एकदम कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटे कमी गॅसवरती एकदम छान असं वाफवून घ्यायचं आहे पीठ। या ठिकाणी जर तुम्ही घरची लाल साठवणीची जी मिरची आहे ती जर टाकली तर खूप लालसर रंग येतो, पण या ठिकाणी मी अजिबात त्याची रिस्क घेतलेली नाही आहे, कारण वर्षभर उपवासासाठी हे चकलीचं सामान जे आहे पापड वगैरे आपल्याला लागतात, त्यामुळे मी मिरची ही वाळवून आणि मग छान तीच यूज करते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त टेरेसवरती कागद टाकून त्यावरती चकली अशी टाकून घ्यायची। सोऱ्याच्या साहाय्याने तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता आणि पूर्ण दिवसभर उन्हामध्ये छान व्यवस्थित वाळवून घ्यायची। 2 ते 3 तासानंतर चकली व्यवस्थित पलटी मारायची, पलटी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित ऊन लागेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिवसभर चकली वाळवल्यानंतर खूप अशी कुरकुरीत झालेली आहे, कडक झालेली आहे। आता आपण ती तळून बघूया। या ठिकाणी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी चकली तळून बघत आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान दिसायला खूप बारीक दिसणारी
पण तेलात टाकल्यावर एकदम अशी टम्म फुगणारी या ठिकाणी चकली तयार आहे। एकदम परफेक्ट मेजरमेंट, दिसायलाही सुंदर आणि खाण्यासाठी अप्रतिम अशी चकली। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। मस्त खा, स्वस्त राहा। वाव, तुम्ही बघू शकता किती छान अशी फुललेली आहे आणि रंगही तुम्ही बघू शकता खूप असा सुरेख आलेला आहे। वाळल्यानंतर त्याला रंग आपोआप चढतो, त्यामुळे रंगाचा जास्त विचार करायचा नाही की व्हाईट दिसेल की कशी दिसेल म्हणून। वाव, तुम्ही बघू शकता। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।